आपण सुरमई फ्राय कशी करायची ते पाहणार आहोत. मी लोखंडी तवा तापायला ठेवलेला आहे गॅसवर. त्यावर तेल सोडलेले आहे. तेल काही एवढे नाही वापरले तरी चालते, कारण की फिशला आहे ना तेल सुटतं कधी पण. आणि हे सुरमई फ्राय करणार आहे मी तुम्हाला दाखवते. आणि माझं पीठ आधीचंच राहिलेलं होतं, मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तांदळाचं पीठ, रवा आणि थोडे चण्याचं पीठ घेतलं त्यात. सगळे ये दोन्ही पण एक एक चमचा घ्यायचं. तांदळाचं पीठ 1 चमचा, रवा बेसनाचं पीठ 1 चमचा आणि रवा 2 चमचे घ्यायचे. आणि त्याच्यात मिरची पावडर टाकायची, मीठ टाकायचं जास्त. मिरची पावडर जास्त टाकायची, ज्याला जसं तिखट लागते तसं. आणि मीठ पण थोडं जास्त टाकायचं. आणि सुरमईला आहे ना आधी करायच्या आधी आपण मसाला, मिरची पावडर आणि ओलं म्हणजे धुवून घेतल्यानंतर लगेच ओले लावून घ्यायचं ते. आणि थोडा वेळ आपण अर्धा तास वगैरे ते मुरायला ठेवायचं. जरा मुरल्यानंतर मग हे करायला घ्यायचं. आज मला टाईमच नव्हता मुरायला देण्यापुरता, त्यामुळं आणल्या मी लगेच करायला घेतली फिश फ्राय. असं झालं. छान असे लोखंडी तव्यावर छान खरपूस होतात. तुम्ही पाहताय ते लाल असे मस्त झालेले आणि खायला पण छान लागतात. पाहू शकता तुम्ही. तुम्ही पण करून बघा. आता हे थंडीच्या दिवसात सुरमई वगैरे मासे खाल्लेले चांगले असतात, शरीरासाठी पण चांगले असतात. कारण हा थंडीचा आणि थंडी असल्यामुळं ही खाल्लेले जरा चांगलं असतात. त्यामुळं मासे, मटण, चिकन वगैरे या महिन्यात खाल्लेलं चांगलं असतं. पण खूप पण नाही खायचं, प्रमाणातच खायचं. जास्त पण खाल्ल्यावर त्रास होतो. पाहू शकता तुम्ही किती छान त्याला कलर वगैरे आलेला आहे. आणि तेल जसं पाहिजे ना तसं थोडं टाकत राहायचं. एकदम तेल, आणि ज्याला जास्त आवडतं ना त्या जास्त तेलामध्ये तळलं तरी चालतं. पहा तुम्ही, झालेली आपली सुरमई फ्राय तयार. छान खरपूस वगैरे लागते आणि टेस्टला पण छान लागते.